आजकाल आपण बघतोय की ऑइल फ्री डाएट, लो फॅट डाएट ह्याचं खूपच फॅड चालू आहे आणि त्यामुळे एक प्रकारे आहारामधून स्निग्धताच कमी झालेली आहे. जो पोषण अंश किंवा जो तेलाचा अंश शरीरामध्ये आपल्या गरजेचा असतो हा एक प्रकारे कमी केला जात आहे आणि त्यामुळे पुढे जाऊन वेगवेगळे आजारांना आपल्याला फेस करावे लागत आहेत. तर ह्या तेलाचं आपल्या आहारामध्ये काय महत्व आहे? तेल इतकं वाईट असतं का? किंवा तेल शरीरात गेल्यानंतर त्यापासून पुढे जाऊन काय काय प्रक्रिया शरीरामध्ये होतात हे सगळं डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर, होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर आणि आयुर्वेदा लाईफस्टाईल कोच. माझं क्लिनिक आहे मर्मा आयुर्वेदा आणि पंचकर्म क्लिनिक, अंबिकाव बुद्रुक, पुणे येथे. तर आजचा जो विषय आहे आपला तर तो आहे आहारामध्ये तेलाचं महत्व. आहारामधून आजकाल तेल बऱ्यापैकी कमी झाले. कोलेस्ट्रॉल वाढलं म्हणून असेल, वजन जास्त वाढते म्हणून असेल किंवा कुठले कुठले आपले जे फॉरेनचे डाएट्स फॅट्स आपल्याकडे येत आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा सतत सारखं लो ऑइल, लो फॅट हे सतत बंबार्डिंग केलं जाते आणि त्यामुळे कॉमन आपलं जे रोजचं जेवण आहे त्याच्यामधून सुद्धा बऱ्याचदा तेल हे खूप कमी केलं जाते. डाएटच्या नावाखाली स्लिम होण्यासाठी, वेट कमी करण्यासाठी आपण खूप कमी प्रमाणात तेल खात आहोत आणि ह्याचा लॉंग टर्म आपल्या शरीरावरती काय परिणाम होणार आहे ह्याचा मात्र आपण विचार करत नाही आहोत. पहिल्यांदा बघू की स्नेह म्हणजे तेल आपल्या शरीरासाठी का आवश्यक आहे. तर आयुर्वेदामध्ये तेलाला स्नेह म्हटलेलं आहे. हे 4 प्रकारचे स्नेह आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. तर त्यातले आहेत, पहिलं आहे तूप, दुसरं आहे तेल, तिसरी आहे वसा आणि चौथी म्हणजेच मज्जा. तर यातली वसा आणि मज्जा यांचा आपल्या आहारामध्ये नॉर्मली वापर होत नाही, परंतु तेल आणि तूप हे मात्र आवर्जून आपल्या आहारामधून आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. स्नेह हा जो आहे तो बांधून ठेवणारा आहे. आपण बोलीभाषेत सुद्धा म्हणतो की एकमेकांमधील स्नेह वाढवा म्हणजेच प्रेम, जिव्हाळा, आपुलकी. तशाच प्रकारचं कार्य ह्या तेलाचं आपल्या शरीरामध्ये घडत असतं. सो शरीरामधील जे सर्व धातू आहेत त्यांना बांधून ठेवण्याचं काम, त्यांना संघटित ठेवण्याचं काम हा स्नेह करत असतो. आपल्या शरीरातील जे पण सगळे जॉईंट्स आहेत, जिथे जिथे संधी आहेत तर ह्या संधी व्यवस्थित काम कराव्या म्हणून तिथे स्नेह असणं, ल्युब्रिकेशन असणं खूप महत्वाचं असतं. आणि ज्या वेळेला आपण आहारातून हा स्नेह गायब करतो त्यावेळेला हळूहळू या सांध्यांमधला स्नेह सुद्धा कमी व्हायला लागतो आणि मग सांधे जखडायला लागतात किंवा त्याच्यामधून आवाज यायला लागतो, कटकट व्हायला लागतं, सांधे एकमेकांवरती घासून मग तिथे दुखणं किंवा पेन तयार व्हायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या लॉंग टर्म इफेक्ट्समध्ये येतात आणि म्हणूनच आतापासून जर का तुम्ही तुमच्या आहारातला स्नेह गायब केला असेल तर तुम्ही विचार करा की पुढच्या 10 वर्षानंतर तुमची त्वचा किती कोरडी होणार आहे, तुमचे सांधे किती कोरडे होणार आहेत, तुमच्या शरीरामध्ये वात दोष जो आहे तो खूप प्रमाणात वाढणार आहे. कारण जे आपले तिन्ही दोष आहेत वात, पित्त, कफ, तर यांचं अनुक्रमे बेस्ट औषध म्हणून एक श्लोक सांगितलेला आहे. तर त्यामध्ये वातासाठी तेल, पित्तासाठी तूप आणि कफासाठी मध हे बेस्ट औषधी सांगितले आहेत. आणि ह्यातले जर तूप आणि तेल ह्या दोन्ही गोष्टी आपण स्नेह स्वरूपात वगळल्या आपल्या आहारातून तर आपले वात आणि पित्त हे बॅलन्स राहूच शकत नाहीत. बरोबर आहे. त्यामुळे त्यासाठी सुद्धा आहारामध्ये तेलांची आवश्यकता आहे. दुसरा एक महत्वाचा जो पार्ट येतो तो म्हणजेच आपलं मन, बुद्धी. तर ह्या दृष्टीने आपण कधीही विचार करत नाही. ह्यांचं आरोग्य सुद्धा आपल्या आहारावरतीच असतं. पुन्हा एकदा स्नेह हा आपल्याला तेलापासून मिळतो, तुपापासून मिळतो आणि ज्यावेळेला आपला हा स्नेह आहारातून कमी होतो तोच आपला स्नेह मनातून सुद्धा कमी होतो. त्यामुळे मानसिक चिडचिड वाढणं, त्यानंतर सतत विचार येत राहणं, मन स्थिर वाटणं नाही, मनात शांतता अनुभव नाही मिळणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आहारातील तेल तूप कमी केल्यानंतर सुद्धा घडताना दिसतात. झोप व्यवस्थित न लागणं ह्यासाठी सुद्धा हा तेल जो डाएट आहे आपला तो कारणीभूत ठरतो. कारण मग तेल कमी केल्यामुळे शरीरामध्ये वातदोष वाढतो आणि वातदोष वाढल्यामुळे झोप कमी व्हायला लागते, झोपेवरती त्याचा परिणाम होतो. आणि झोप व्यवस्थित लागायची असेल तर तुमच्या आहारामध्ये संतुलित प्रमाणात, बॅलन्स प्रमाणात तेल, तूप म्हणजेच हे फॅट्स असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बुद्धीचा म्हणजेच ब्रेन. तर ब्रेन जो आहे त्याच्यासाठी सुद्धा हा स्नेह खूप महत्वाचा असतो. बऱ्याचदा तुम्ही कधी कधी ऐकलं असेल की जे म्हातारे लोक असतात तर त्यांच्यामध्ये स्मृतिभ्रंश होतो आणि मग त्यावेळेला CT स्कॅन, MRI वगैरे केले जातात. तर त्यावेळी डॉक्टर सांगतात की नाही, मेंदूच्या नसा सुकायला लागलेल्या आहेत, मेंदू आकुंचन पावायला लागलेला आहे. तर हे का घडतं तर तिथला स्नेह कमी झालेला असतो, त्यामुळे बऱ्याचदा या गोष्टी घडतात. तर हे म्हातारपणी म्हणजेच
उत्तर वयात का घडतं, तर आयुर्वेदानुसारचे 3 दोष आहेत. तर त्यातला कफ दोष हा लहानपणी प्रबल असतो, मध्यम वय जे असतं, तरुण वय जे असतं त्यावेळी पित्त दोष असतो, आणि ज्यावेळी म्हातारपण येतं त्यावेळेला वातदोष कार्यरत असतो. म्हणूनच नॅचरलीच वृद्धांमध्ये वातदोष वाढलेला असतो आणि म्हणून त्याचे जे सायन्स आहेत ते त्यांच्यामध्ये दिसत असतात. म्हणूनच जर का तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थित मात्रेमध्ये प्रमाणात स्नेह शरीरामध्ये जात असेल तर पुढे जाऊन ब्रेनच्या ह्या कंडिशन्स डेव्हलप होणार नाहीत किंवा तुम्हाला पुढे जाऊन स्मृतिभ्रंश वगैरे ह्या गोष्टी नाही होणार. आणि त्याचबरोबर वाढत्या वयानुसार जे जॉईंट्स पेन होतात त्या गोष्टी सुद्धा होणार नाहीत. पुन्हा एकदा वातदोष जसा होत तसंच पोटामध्ये सुद्धा बऱ्याचदा गॅसेस होणं, अपचन होणं ह्या ज्या गोष्टी घडत असतात ना, तर प्रॉपर डायजेशनसाठी सुद्धा हा स्नेह मात्रेमध्ये शरीरात जाणं आवश्यक असतं. आणि म्हणूनच पचनाच्या दृष्टीने सुद्धा हे तेल तूप योग्य प्रमाणात आपण जर का आहारात ठेवलं तर आपलं पचन व्यवस्थित होऊ शकतं. तर रोजच्या रोज नियमित पोट साफ होणं हेही महत्वाचं आहे आणि ती क्रिया वातावरतीच अवलंबून असते. वाताचे जे वेगवेगळे 5 प्रकार आहेत, सब टाईप्स आहेत, तर त्यामधला जो अपान वायू आहे त्याचं योग्य प्रकारे काम होण्यासाठी सुद्धा शरीरामध्ये स्नेह असणं, तेल असणं खूप महत्वाचं आहे. आणि तरच रोजच्या रोज सकाळी आपलं पोट साफ होणं, आणि जर पोट साफ झालं तर व्यवस्थित डायजेशन होणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड असल्यामुळे सुद्धा तेलाचा आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणात वापर असणं खूप गरजेचं आहे. तर ही तेल कुठली ठरवायची, खायची कुठली तेल, तर नॉर्मली आपल्या प्रदेशात आपण जिथे राहतो त्या प्रदेशामध्ये जी तेल तयार होतात ना, म्हणजे जसं का तुम्ही महाराष्ट्रात राहत आहात तर इथे शेंगदाणा तेल मिळतं, सूर्यफूल तेल मिळतं, तिळाचं तेल मिळतं. तर ही तेल जी आहेत ती तुमच्या बॉडीसाठी सूट होतात कारण ती तुमच्या प्रदेशातली आहेत. तुम्ही ज्या प्रदेशात राहतात त्या, तुम्ही उत्तरेकडे गेलात तर तिकडे बऱ्याचदा सरसो, मोहरीचं उत्पादन जास्त होतं आणि त्या लोकांना ही मोहरी सूट होत असते कारण तिकडे हिमालय जवळ असल्यामुळे किंवा थंड थोडंसं हवामान असल्यामुळे सुद्धा त्यांना मोहरी सूट होते. मोहरीचं तेल हे थोडंसं उष्ण असतं म्हणजे त्यांच्या हवामानात त्यांना सूट होतं. इथलं जे महाराष्ट्रातलं जे हवामान आहे ते साधारण आहे, म्हणजे साधारण देश असल्यामुळे इथे तुम्हाला ही जी आपल्या प्रदेशातली तेल आहेत ही चांगल्या प्रकारे सूट होणार आहेत. तेच तुम्ही कोकणामध्ये गेलात तर तिकडे त्यांना खोबरेल तेल सूट होतं. त्याचबरोबर प्रकृतीनुसार सुद्धा आपण ही तेल ठरवू शकतो. जसं की पित्त प्रकृतीची व्यक्ती असेल, जास्त उष्णता असेल शरीरामध्ये, तर अशा व्यक्तींनी खोबरेल तेल वापरणं, नारळाचं तेल वापरणं हे त्यांच्यासाठी चांगलं आहे. कफ प्रकृती असेल, वात प्रकृती असेल तर त्यांना मग तिळाचं तेल, सूर्यफूल तेल ह्या गोष्टी चालू शकतात. तर अशा प्रकारे तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही तुमच्या आहारामधलं तेलाचं प्रमाण आणि तेलाचा प्रकार हा सुद्धा ठरवू शकता. आणखीन एक प्रकार आजकाल केला जातो की बरीचशी तेलं मिक्स करून मग ती वापरली जातात, का तर सगळ्याच तेलांचे गुणधर्म आपल्याला मिळायला पाहिजेत. तर ही चुकीची पद्धत आहे कारण कुठला पदार्थ, 2 पदार्थ मिक्स केल्यानंतर त्यांचं जे गुण आहेत ते बूस्टच होतील ह्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही कारण ते कुठेही प्रूव्ह केलेलं नाहीये. बरोबर आहे. पूर्वीच्या काळी जे महर्षी होते, आचार्य होते, तर त्यावेळेला त्यांनी तो सिद्ध किंवा त्यांच्या वेळेला त्यांना ते अनुभूती झालेली आहे आणि तेव्हा त्यांनी ते कॉम्बिनेशन्स करून सांगितले ते आपण घेऊ शकतो, जे की औषधांमध्ये सांगितलेले आहेत. पण आता असा कुठल्याही प्रकारचा आपण रिसर्च करत नाही, काही करत नाही. कुणीतरी एक ट्रेंड सांगितला म्हणून आपण तो फॉलो करतो आणि त्याचे साईड इफेक्ट दिसायला बऱ्याचदा बरीच वर्ष जायला लागतात आणि मग त्याचे साईड इफेक्ट कळून येतात. त्यामुळे प्रत्येक वेळी 2 चांगल्या गोष्टी एकत्र केल्यावरती येणारा रिझल्ट हा चांगलाच असेल ह्याची गॅरंटी देता येत नाही. तेलांमध्ये सुद्धा मी जसं आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की काही तेलं उष्ण असतात, काही शीत असतात, त्यांचे प्रत्येकाचे गुणधर्म हे वेगळे वेगळे असतात. त्यामुळे कुठलीही 2 तेलं तुम्ही जर का एकत्र केली तर त्यापासून तुम्हाला दोन्हीचा मिळून पॉझिटिव्ह इम्पॅक्टच भेटेल अशी गॅरंटी देता येते. तुम्ही एक उष्ण प्रकारचं तेल आणि एक शीत प्रकारचं तेल मिक्स केलं तर डेफिनेटली त्याच्यापासून ना तुम्हाला उष्णता ना शीतता असं काही शरीरामध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज हा ट्रेंड फॉलो करू नका. तुम्ही एका वेळेला एक तेल वापरू शकता, ते संपल्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी टाईपचं तेल सुरू करू शकता बॅक टू बॅक. परंतु कुठलेही 2-3 तेल एकत्र मिक्स करून तसे वापरू नका की तुम्हाला त्याचा ॲडिशनल बेनिफिट मिळेल म्हणून. ओके. आणखी तेलाबद्दल सांगण्यासारखे बरेचसे मुद्दे आहेत जे की मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. इथपर्यंतचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.